नमस्कार, दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, आज आपण अंडा मसाला बनवलेला आहे। तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर दिवाळीचं गोडधोड खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल, तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा मस्त घरगुती साहित्यात बनवलेला अंडा मसाला। तर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। भेटूया अशा नवीन रेसिपीसह। तर आपण इथं अंडा मसाला बनवणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही 5 अंडे उकडून घेतलेले आहेत। तर ते आपण आता पहिले फ्राय करून घेणार आहोत, म्हणून त्याला थोडं आपण अशी मध्ये असं फक्त कट करून घ्यायचंय। हलके हलके असे मध्ये चिर देऊन घ्यायचंय, म्हणजे मसाला तो आतपर्यंत मुरतो। हलक्या हाताने फक्त चीर द्यायची। आता एक पॅन घेते, तडका पॅन मध्ये तेल तिथं तडका पॅन मध्ये थोडं बटर घातलेलं आहे। तुम्ही पाहिजे तर फक्त तेलनेही त्याला हे करू शकता। तेल आपलं छान तापलेलं आहे। इथं आपण या पॅन मध्ये आता अंडे सोडून घेणार आहोत। आता याच्यात काही मसाले घालते मी। थोडी हळद घालायची, पाव चमचा चटणी, फक्त असं टॉस करायचं याला। दोन ते 3 मिनिटं फक्त असंच हे टॉस करून घ्यायचंय, म्हणजे असे आपल्या अंड्याला अशी छान चव येते आणि असे अळणी नाही लागत। आणि याच्यामध्ये असे कट मारल्यामुळे मसालाही त्याच्यामध्ये छान मुरतो। थोडं मीठ घालून घ्यायचंय वरून, म्हणजे ग्रेव्ही मध्ये छान लागतात नाही अंडे। छान आपले या अंड्याला आपले मसाले छान कोट झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही, मस्त असा दोघं साइडने अंडे छान असे फ्राय झालेले आहेत। आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। गॅसवर आता इथं कढई तापत ठेवलेली आहे। तर आता याच्यात घालायचं आहे 4 ते 5 पळ्या तेल घालायचं आहे। तेल तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही, तुम्हाला जेवढं कमी जास्त। थोडं बटर घालायचं इथं, बटरमुळे छान अशी टेस्ट येते ग्रेव्हीला। तर जिरं घालते अर्धा चमचा, इथं 3 कांदे घेतले मी बारीक चिरून। 4 ते 5 जणांसाठी अंडा मसाला बनवते, त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे। कांदे व्यवस्थित मस्त असे गुलाबी रंगावर परतून घ्यायचे। कांदे व्यवस्थित शिजायला थोडं इथं मीठ घालते मी। इथं थोडे खडे मसाले घालते, असेल तर घाला, नाहीतर ऑप्शनल आहे। एक दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 मिरे आणि थोडीशी दोन ते 3 हिरवी वेलची घालायची आहे।
पावडर घालायचं आहे. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर तुम्ही आपला कोणताही गरम मसाला वापरू शकता या ठिकाणी. थोडं आपण स्पायसी बनवतोय. आता दिवाळीचं गोड खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने नक्की अंडा मसाला ट्राय करा. कांदे छान लाल झाले, त्याच्यात आपण आता अद्रक लसूण आणि याच्यात मिरची ठेचून घेतलेली आहे. त्यात थोडीशी कोथिंबीर घालते. आपला कांदा अद्रक लसूण ते छान परतून झालेलं आहे. आता आपण इथं पावडर मसाले घालणार आहोत. तर इथं मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. 2 ते 2.5 चमचे मिरची पावडर घातलेलं आहे. आपण हिरवी मिरची पण घातली आहे, त्याच्यामुळे थोडं कमीच झालं. 1 चमचा गरम मसाला घातला आहे. पाणी घालायचं आहे, मसाला आपला खाली करपत नाही. आता हे मसाले ताट झाकून 10 ते 15 मिनिटांसाठी व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे. इथं आपण मीठही घालून घेणार आहोत. आधी मीठ घातलंय लक्षात असू द्या. थोडं अजून पाणी घालते मी, म्हणजे कांदे आपले व्यवस्थित असे शिजायला पाहिजे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आता 10 ते 15 मिनिटांसाठी आहे असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपले कांदे टोमॅटो जे आहे ते व्यवस्थित असं त्याचं छान असं एक मिश्रण तयार होईल. इथं घालायचे आहेत आता टोमॅटो. इथे 2 बारीक चिरले टोमॅटो घेतलेले आहेत. दाटसर अशी ग्रेव्ही मस्त तयार होते टोमॅटोमुळे. आता टोमॅटो घालून परत आपण इथं ताट झाकून याला 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे, म्हणजे अशी दाटसर आपली ग्रेव्ही तयार होईल आणि कांदे टोमॅटो हे छान असे शिजतील. परत थोडं पाणी घालते मी. मसाला खाली लागू नये म्हणून तुम्ही ताटावर थोडं पाणीही घालू शकता. मी तर थोडं ताटावर पाणी घालून घेतलंय, म्हणजे खाली मसाला लागणार नाही. तुम्ही बघू शकता आपली मस्त एकसंध अशी ग्रेव्ही इथं तयार झालेली आहे. काय छान मस्त असा रंग आलाय ग्रेव्हीला. कांदे टोमॅटो ही मस्त व्यवस्थित शिजलेले आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं पाणी ऍड करू शकता. मी अजून याच्यात पाणी ऍड करते. तुम्हाला जशी घट्ट पातळ लागत असेल त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी ऍड करू शकता. आता गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे आणि मस्त अशी उकळी येऊ द्यायची. आता भाजीला कोथिंबीर घालायची थोडी. थोडी कसुरी मेथी घालते इथं चुरून.
मस्त असा घरभर असा वास सुटलेला आहे, मस्त खमंग अशी आपल्या इथं मस्त झणझणीत आणि चमचमीत असं आपल्या इथं अंडा मसाला हा तयार झालेला आहे। आता या स्टेजला इथं हे जे आपण अंडे फ्राय करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता आपलं मस्त इथं चमचमीत असा अंडा मसाला तयार आहे। तर आपण याला आता सर्व करूया। हॉटेलपेक्षाही भारी आपला एकदम घरच्या साहित्यात घरगुती पद्धतीने आपला इथं अंडा मसाला तयार आहे। नमस्कार, दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आज आपण अंडा मसाला बनवलेला आहे। तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर दिवाळीचं गोडधोड खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल, तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा मस्त घरगुती साहित्यात बनवलेला अंडा मसाला। तर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया अशा नवीन रेसिपीसह।